माइंडसेट म्हणजे आता इथे दोन प्रकारचे माइंडसेट असतात. एक असतो फिक्स्ड माइंडसेट आणि दुसरा असतो ग्रोथ माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट म्हणजे काही गोष्टी माइंडमध्ये फिक्स झालेल्या असतात, त्या चेंज करायची तयारी नसते. आणि ग्रोथ माइंडसेट म्हणजे आपले विचार, आपलं थिंकिंग चेंज करायची तयारी असते आणि त्यामुळे ॲक्शनसुद्धा घेतल्या जातात. ॲक्शन्समध्ये चेंजेस होत असतात आणि मग ऑफकोर्स रिझल्ट्स मिळतात. फिक्स माइंडसेट म्हणजे काय? माझं वजन वाढलं आहे कारण काहीतरी कारणं दिल्या जातात. मे बी माझ्या फॅमिलीमध्येच ओव्हरवेट असण्याचा इश्यू आहे. माझी आई ओव्हरवेट होती, माझे वडील ओव्हरवेट होते किंवा डिलिव्हरीनंतर वजन वाढतंच, सो अँड सो झालं की वजन वाढतंच. अशा काहीतरी माइंडसेट असतो, असे विचार असतात आणि हे बदलल्या जात नाहीत. कुठेतरी बदलायची तयारी नसते. आपल्या वाढलेल्या वजनाची जबाबदारी घेतल्या जात नाही. इनफॅक्ट दुसऱ्या गोष्टींना ब्लेम केला जातो. हा असतो फिक्स्ड माइंडसेट. फिक्स्ड माइंडसेट असेल तर मग वजन सुद्धा फिक्स राहतं, ते चेंज होत नाही.